हाय हॅलो नमस्कार, मी जया पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जयाज मराठी रेसिपीमध्ये। खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ खूप कमी येतात। शॉर्ट व्हिडिओ मी रोजचा एक टाकते, पण लॉंग व्हिडिओ माझ्या चॅनल नाही टाकल्या जात, त्यामुळे आपले सबस्क्रायबर चांगले वाढत नाही आहेत। त्यासाठी जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघा। तर आजची रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल म्हटलं तरी चालते। दोन रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे, चटपटीत आणि झटपटीत होणाऱ्या। तर दोन रेसिपी कोणत्या ते बघू। तर शेंगदाण्याची चाट आणि कैरीचा भात कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत। तर त्यासाठी मी इकडे 1 कप शेंगदाणे भिजत ठेवले होते अर्ध्या तासासाठी। त्यानंतर त्याला आपण कुकरमध्ये टाकून घेऊ। कुकरमध्ये टाकल्याच्या नंतर त्याला 1 शिट्टी देऊन घ्यायची, जास्त नाही द्यायची, नाहीतर ते खूप जास्त शिजल्या जातील आणि त्याची चाट व्यवस्थित लागणार नाही। त्यामुळे मी इथे 1 कप शेंगदाणे आणि 1 कप पाणी टाकून त्याला 1 शिट्टी करून घेणार आहे। तोपर्यंत आपण इकडे कटिंग करून घेऊ। या रेसिपीमध्ये कटिंग जर सोडली तर खूप सिंपल दोन्ही रेसिपी आहेत, थोडीशी मेहनत आपल्याला कटिंगमध्येच लागणार आहे। तर त्यासाठी मी इकडे 1 कैरी, 1 टोमॅटो, 1 कांदा, 2 ते 3 लाल हिरव्या मिरच्या घेतल्या। तर मी दोन्ही कटिंग सोबतच करणार आहे। काही आपल्याला चाटसाठी लागणार आहे आणि काही आपल्याला भातासाठी लागणार आहे। आपण जो कैरीचा भात बनवणार आहे तो दोन्हीही थोडं थोडं आंबट म्हटलं तरी चालते, कारण उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात आंबट हे पाहिजे असते। त्यामुळे ह्या दोन्ही रेसिपी उन्हाळा स्पेशल म्हटलं तरीसुद्धा चालेल। तर इथे मी बारीक बारीक आकारामध्ये कांदा कट करून घेते। जो चाटसाठी लागणार आहे तो बारीक कट करते आणि जो भातासाठी वापरणार आहे तो थोडा जाड कट करते। तर हिरवी मिरची आणि कांदा मी इथे कट करून घेतला। त्यानंतर आपण इथे टोमॅटो घेऊ, टोमॅटोलाही बारीक कट करून घ्यायचं आहे। तर हे सर्व कटिंग जर सोडली तर खूप सिंपल रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर टोमॅटो कापला, यानंतर आपल्याला कैरी ही कापायची आहे। तर कैरी मी थोडी कमीच घेणार आहे चाटसाठी, आणि चाटसाठीच आपल्याला कैरी कापायची आहे। बाकी भातासाठी आपण कैरी किसून वापरणार आहोत। तर चाटसाठी कैरी मी इथं 1 फोड घेतलेली आहे। तर एका कैरीमध्ये दोन्ही रेसिपी आपण तयार करणार आहोत। जर तुमच्याकडं जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही 2 कैरी वापरू शकता। तर इथे मी बारीक बारीक कट करून चाटसाठी कैरीसुद्धा कट करून घेतली होती। इकडे आपले शेंगदाणेसुद्धा शिजून तयार झालेले आहेत। याला मी थंड करून घेतलं होतं। शेंगदाणे शिजल्याच्या नंतर त्याला थोडं थंड करून घ्या, नाहीतर गरम गरम शेंगदाण्यामध्ये जर मीठ चटणी घालाल तर खूप जास्त पाणी सुटल्यासारखं होईल। तर मी इकडे शेंगदाण्याला 10 मिनटं फॅन खालीसुद्धा टाकले होतं, कारण आपण मीठ टाकून शेंगदाणे कुकरला लावून घेतले होते। त्यामुळे इकडे शेंगदाणे छान असे मऊसूत शिजलेले सुद्धा आहेत आणि थंडसुद्धा झालेले आहेत। त्यानंतर मी इकडे सर्व जे कटिंग करून घेतली होती आपण कैरी, कांदा, टोमॅटो हे सर्व टाकून घेते। तर तुम्ही बघू शकता इकडे। तर या ठिकाणी जर तुम्हाला चाटमध्ये आणखी काही आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता, जसं की काकडी, शेव। तर शेंगदाण्याची चाट म्हटलं तर शेव वगैरे काही नसते, त्यामुळे मी सिंपलच बनवली। माझ्याकडे जे होतं ते मी वापरलं। तुमच्याकडे जर तुम्हाला अजून काही यामध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता। तर तुम्ही बघू शकता इकडे आम्ही सर्व एकत्र करून घेते। तर ही चाट जी आहे ना लवकर बनवायची आणि लवकरच खायची असते, त्यामुळे मला अजून भात फोडणी द्यायचा राहिला होता। त्यामुळे मी इकडे भाताची आधी तयारी करून घेते, नंतर यामध्ये चटणी आणि मीठ मिक्स करणार आहोत। जेव्हा आपल्याला खायचं तेव्हा आपण यामध्ये मीठ टाकायचं, नाहीतर मिठामुळे सर्व याला पाणी सुटते आणि त्याचा कलर आणि त्याची चवही थोडी वेगळी लागते। त्यामुळे मीठ आणि चटणी आणि चाट मसाला तुम्ही नंतर टाकलात जेवायच्या टाईमला तरीसुद्धा चालते, एवढं मात्र तुम्ही अगोदर करून घेऊ शकता। तर इकडे मी जे आपल्याला कैरी भात बनवायचा त्यासाठी मी इकडे कैरी किसून घेते। तर यातली अर्धी कैरी मी जी आहे ती चाटसाठी वापरली होती आणि इकडे अर्ध्या कैरीचा आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे। तर मी इथे अर्धी कैरी छान अशी खिसून घेतली होती। तर तुम्हीसुद्धा खिसून घेऊ शकता, किंवा जर खिसून घेतलेली कैरीचा भात तुम्हाला नसेल खायचा तर तुम्ही इथे बारीक बारीक कट करून आपण जसा आलू टाकतो भातामध्ये तशा प्रकारे सुद्धा तुम्ही कैरी भाताला वापरू शकता, ती सुद्धा खायला खूप छान लागते। तर मी इकडे खिसूनच वापरते।
तर कैरी खिसून झाली। तर आजची रेसिपी जी आहे ना ती शिळ्या भातापासून बनवलेली आहे। म्हणजे मी सकाळी भात केला होता आणि तो शिल्लक राहिला, त्यानंतर मग मी ठरवलं की आता संध्याकाळी काही स्वयंपाक करायचा नाही, म्हणून मी ही रेसिपी 4 वाजताच्या याने खाण्याच्या पद्धतीने बनवली। तर तुम्ही बघू शकता इकडे भात फोडणी देण्याच्या आधी मी जे चाटची तयारी करून ठेवली होती त्यामध्ये चटणी आणि मीठ टाकून घेते, कारण आता याला खायला घ्यायचे, त्यामुळे आता टाकल्या तर काही हरकत नाही। त्यामुळे मी इकडे लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर आणि 2 चमचे तेल टाकलं होतं, कारण तेलाने जे आपलं चटणी आणि मीठ आहे ते खूप छान त्याला कोट होते, त्यामुळे तेल आपण इथे थोडंसं वापरायचं। तसं तर चाटमध्ये तेल वापरत नाही वापरलं तरी चालते, पण हे जे आपण चटणी मीठ टाकलं होतं ते आपल्या शेंगदाण्याला याला लागावं म्हणून मी इथे तेल वापरलं। तर आपली चाट बनवून तयार आहे। आता आपण इकडे भातासाठी फोडणी करू। तर हा शिळा भात आहे आणि याची सुद्धा रेसिपी खूप शिळ्या भाताच्या सुद्धा खूप छान छान रेसिपीज होतात, तुम्हाला तर माहीत असतील। तर त्यातलीच ही एक कैरी भात म्हणून रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इकडे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरे टाकून घेते। तर ही सुद्धा खूप सिंपलच आहे। तर इथे मी थोडासा त्यामध्ये कढीपत्ता, शेंगदाणे, तुम्हाला जर अजून काही यामध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता। तर हे सर्व आपल्याला कमी आचेवर तळून घ्यायचं आहे। तर इकडे मी जो चिरून घेतला होता तो कांदासुद्धा वापरला। तर हे सर्व भाजून घ्यायचं। याचबरोबर इथेच आपल्याला कैरीसुद्धा यामध्ये टाकायची आहे, कारण जितका कांदा भाजला जाईल तितकीच कैरीसुद्धा थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची, कारण आपण त्याची साल न काढता खिसलेली आहे, त्यामुळे कैरी ही तेलामध्ये थोडी तरी परतावी लागते, खूप लवकर जाते परतल्या, त्यामुळे तुम्ही 10 मिनटे किंवा 5 मिनटं जरी वाफ काढली त्याला तरीसुद्धा चालेल। तर कैरीसुद्धा इकडे टाकून घेते। तर त्याआधी माझी मिरची टाकायची राहिली होती ती मी टाकून घेते। तर तुमच्याकडे जे जे असेल ते तुम्ही या भातासाठी वापरू शकता। तर तुम्ही हवं तर यामध्ये कोणत्या भाज्यासुद्धा वापरू शकता। तर इकडे मी पूर्ण कैरी जी आहे ती त्यामध्ये मिक्स केली। तर तुम्ही बघू शकता कैरी टाकल्या आणि 5 मिनिट हलवल्या लगेच कैरी आपली छान भाजली गेलेली आहे, म्हणजे जी होती त्याची अर्धीच झालेली होती। तर कैरी आपली छान अशी भाजली। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। मसाल्यामध्ये मी काही जास्त वापरणार नाही, लाल तिखट आणि हळद आणि मीठ। तर तुम्ही इकडे खिचडी मसाला थोडासा वापरला तर खूप चांगलं होईल, कारण खिचडी मसाल्याने याला टेस्ट खूप छान येते। तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा मग सिंपलही बनवू शकता। असेही ही रेसिपी असाही हा भात खायला खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा तुमचा भात कसा बनला आहे। तर आता यामध्ये आपण जे आहे, जर हे जास्त खाली लागत असेल तर 2 ते 3 चमचे पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल। तर आपण इकडे जो आपला शिळा भात होता तो भात यामध्ये आता मिक्स करणार आहोत। तसं ना ह्या दोन्हीही रेसिपी खूप सिंपल आहेत। जसं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला गॅसजवळ जास्त वेळ स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, तेव्हा अशी चटपटीत खाण्याची सुद्धा उन्हाळ्यात जास्त इच्छा होते, तेव्हा ह्या रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा दोन्हीसुद्धा, आणि मला कमेंट करून सांगा कशा बनल्या तुमच्या रेसिपीज। तर इकडे आपला भात बनून तयार आहे। तर इकडे मी उकडलेले जे बटाटे होते आपण चाटसाठी वापरले तेच मी थोडेसे इकडे या भातासाठी सुद्धा वापरते, म्हणजे खाताना थोडेसे छान लागतात। तर इकडे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली होती। तर आपला भात छान असा बनवून तयार आहे, आंबट। आता यामध्ये तुम्ही वरून थोडंसं लिंबू, साखरही टाकू शकता, म्हणजे ते कसं होईल ना आंबट, गोड, तिखट खाताना खूप छान अशी चव लागेल। तर तुम्ही सुद्धा इथे थोडंसं लिंबू वापरू शकता। तसं तर आपला भात कैरीचा आहे, लिंबू वापरायचं काम नाही, पण जर कुणाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता। चला, आपल्या दोन्ही रेसिपी तयार आहेत। आता याला आपण वाढायला घेऊ। तर मी अशा प्रकारे याला सर्व करते। तर तुम्ही बघू शकता इकडे मी जे आहे ते एकाच डिशमध्ये दोन्हीसुद्धा रेसिपी ठेवणार आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का, आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ह्या दोन्हीसुद्धा रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। तुम्हाला बघून कळत असेल की रेसिपी किती सिंपल आहेत बनवायला आणि खायलाही किती टेस्टी झाल्या आहेत। तर तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर नक्की एकदा ट्राय करा, घरी बनवा, खा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा
तर मग कधी बनवताय कैरी भात आणि शेंगदाणे चाट? बनवा लवकर आणि खा उन्हाळ्यात। छान अशी रेसिपी आहे उन्हाळ्याची। उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाजी पोळी खायचा असाही खूप जास्त कंटाळा येतो। माझ्यासारखं जर कोणी चटपटीत खाणारा असेल तर त्याने ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करावी, कारण यामध्ये आपण भरपूर असं सलाड घातलेला आहे, त्यामुळे सुद्धा खायला खूप टेस्टी पौष्टिकसुद्धा आहे। अब ये डिश देख के तो मेरे मुंह में पानी आ रहा है, मैं तो चली उसे खाने। आप भी जाओ, बनाओ, खाओ और मुझे कमेंट में बताओ कैसी बनी आपकी रेसिपी। अगर पूरा वीडियो देख लिया हो तो जाते जाते सब्सक्राइब करना मत भूलो। बाय बाय।